नसीम खान यांनी प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतलेला आहे। नसीम खान यांची समजूत काढण्यात यश आल्याचं पाहायला मिळतंय। तर त्यांची दखल घेतल्यामुळेच आपण राजीनामा घेत असल्याचं नसीम खान यांनी जाहीर केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी आरिफ नसीम खान यांनी आपली नाराजी व्यक्त करत स्टार प्रचारक पदी जी त्यांची निवड झालेली होती काँग्रेसच्या त्यातून राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर जेव्हा प्रयत्न झाले आणि आता त्याला यश आल्याचं पाहायला मिळतं। नसीम खान यांनी इथं आपला राजीनामा मागे घेतलेला आहे। याविषयी नसीम खान यांच्याशी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। माझ्यासोबत काँग्रेसचे नेते नसीम खान आहेत। सर, तुमचे नाराजी पक्षाकडून दूर झालेली आहे का? आज पत्रकार परिषद घेतली, तुम्ही ज्या पद्धतीत राजीनामा दिला आणि आज तुम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे की राजीनामा मागे घेतलेला आहे, नेमकी तुमची नाराजी दूर झालेली आहे का? निश्चितपणे, कारण समाजाची भावना जी मी पक्षश्रेष्ठीकडे मांडली होती, माझे पक्षश्रेष्ठींनी त्याच्या कठोरपणे संज्ञान घेतलेला आहे। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेबांनी, आमचे नेते राहुल गांधीजींनी, चेनितला साहेबांनी, नाना पटोले, बालासाहेब थोरात, राज्याचे सर्व नेते आणि केंद्राच्या पक्षश्रेष्ठी सर्वांनी आमची भावनाचा आदर केलेला आहे आणि त्या संज्ञानमध्ये घेतलेला आहे। म्हणून पक्षाने आदेश दिलेला आहे की राजीनामा परत घ्या। मी घेण्याचा निर्णय घेतला आणि आज जाहीर केला आहे। नक्की सर, राहुल गांधींशी तुमची चर्चा झाली असं कळतंय। तुम्हाला मुंबई अध्यक्षपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे का? मला कुठल्याही पदची लालसा नाही। मी 4 वेळा या राज्याच्या विधानसभांमध्ये आमदार राहिलेलो आहे, 5 वेळा मंत्री राहिलेलो आहेत, महाराष्ट्राचा कार्यकारी अध्यक्ष आहे। मला कुठल्याही पदाची गरज नाही। फक्त विषय एवढाच होता की समाजाची जी भावना होती ती भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्याचा माझा कर्तव्य होता। मी केलाय आणि पक्षाने त्याचा आदर केलाय, संज्ञान घेतलेला आहे। हा मला अभिमान आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।